हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 143 पवित्र सर्वत्र. स्वामी विवेकानंद यांच्या घराचा रस्ता एका वेश्यावस्तीमधून जात होता. त्यामुळे त्या वस्तीमधून घरी येणे अशक्य होते. अर्थातच स्वामी विवेकानंद नेहमी भरपूर वळसा घेऊन एका दूरच्या रस्त्याने घरी येत असत. वेश्यावस्तीमधून येणे त्यांना अप्रशस्त वाटत असे. मनातही पवित्र वगैरे विचार आणि भावना येत असत. याऐवजी थोडे दूरवरून लांबून यावे लागले तरी चालेल, परंतु त्या रस्त्याने त्या वस्तीमधून दररोज येणे जाणे नको. पुढे परिव्राजक स्वामी विवेकानंद जेव्हा भारत भ्रमण करत होते तेव्हा भ्रमण करता करता ते जयपूरला येऊन पोहोचले. स्वामी विवेकानंदजी जयपूरला आल्याचे समजताच जयपूरच्या महाराजांनी स्वामीजींना राजवाड्यावर राहायला येण्याचे आमंत्रण दिले. त्याप्रमाणे स्वामीजींचा मुक्काम जयपूरच्या महाराजांच्या राजवाड्यावर होता. महाराजांनी स्वामीजींच्या स्वागतासाठी रात्री एक गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला. गाणारी एक वेश्या होती. यात काही वावगे आहे असे महाराजांना काही वाटले नाही. परंतु जेव्हा हे स्वामी विवेकानंदांना समजले की रात्री एक वेश्या गाणार आहे, तेव्हा त्यांनी गाण्याच्या बैठकीला हजेरी न लावता आपल्या मुक्कामाच्या खोलीतच बसणे पसंत केले. रात्री गाणे सुरू झाले. गाण्याचा आवाज स्वामीजींच्या खोलीत ऐकू येत होता. त्या वेश्येने त्या रात्री नरसिंह मेहताचे एक भजन गायला सुरुवात केली. त्या भजनाचा अर्थ होता की एका लोखंडाच्या तुकड्यामधून देवाची मूर्ती तयार होते, तर दुसऱ्या एका लोखंडाच्या तुकड्यामधून कसायाचे शस्त्र तयार होते. परंतु जेव्हा या दोन्हींचा परिसाशी संबंध येतो तेव्हा परीस त्यांच्यात भेदभाव करत नाही. परीस आपल्या स्पर्शाने लोखंडी देवाच्या मूर्तीला आणि कसायाच्या शस्त्राला असे दोहोंनाही सोने करते. ते भजन आणि त्या भजनाचा अर्थ ऐकून स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते त्वरित आपल्या मुक्कामाच्या खोलीतून बाहेर पडले आणि आपणहून बैठकीला जाऊन बसले. आयुष्यात प्रथमच त्यांनी वेश्या पाहिली. ती एक सर्वसाधारण स्त्री होती. तिच्यातूनही इतरांसारखाच भावभक्तीचा, माणुसकीचा झरा खळाळत होता. कोठेही अपवित्र्याचा लवलेश नव्हता. स्वामीजींना त्यांच्या घराचा रस्ता आठवला. त्यांच्या लक्षात आले की त्यावेळी ते स्वामी म्हणून रस्ता चुकवत नव्हते, तर मनात अपवित्र विचार येतील या भयानेच ते रस्ता चुकवत होते. आज त्या भावनांच्या भयाचा मागमूसही नव्हता. कथामृत 144 समज. एका अरण्यामध्ये एक रानमांजर राहत होते. ऐन थंडीचे दिवस होते. रात्री तर फारच थंडी पडली होती. त्यामुळे रानमांजराने त्या थंडीत रात्री शिकारीसाठी बाहेर जाण्याचा विचार रद्द केला. जरा झोपून मग शिकारीसाठी जाऊया असा विचार करून ते झोपी गेले. त्याला जाग आली तेव्हा सूर्य उगवला होता. त्याला भरपूर भूकही लागली होती. लगेच तो शिकारीसाठी बाहेर पडला. तो शिकारीच्या शोधात अरण्यात पुढे पुढे जाऊ लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याची सावली त्याच्यापुढेच पडली असून ती भली मोठी लांबलचक आहे. ती महाकाय सावली पाहून त्याने स्वतःशी विचार केला की एवढ्या मोठ्या सावलीचा देहही भला मोठाच असणार. एवढ्या मोठ्या देहाला अन्नही खूप लागेल. आता निदान एखादा जिराफ मिळाला नाही तर हत्ती नक्कीच मारावा लागेल. हत्ती मिळाला नाही तर एखादा रानगेडा, वाघ किंवा सिंहावर तरी हल्ला करावा लागेल. तेव्हा कोठे या महाप्रचंड देहाची भूक भागेल. तेव्हा
अशा मोठ्या सावजाच्या शोधात तो अरण्यात फिरू लागला. खूप भटकंती झाली तरी त्याला पाहिजे तशी शिकार सापडली नाही. त्यामुळे नाराज होऊन तो स्वतःशीच म्हणाला की आता एवढ्या मोठ्या देहाची भूक मी कशी भागवणार, काही कळत नाही. असे म्हणून त्याने आपल्या सावलीकडे एक कटाक्ष टाकला. तेव्हा त्याला दिसून आले की त्याची सावली लहान झाली असून त्याच्या पायापासून अगदी जवळच पडली आहे. तेव्हा त्याच्या लक्षात आले की भरपूर भूक लागून लागून भूक मेली असून त्यामुळे त्याचा देहही लहान झाला आहे आणि त्यामुळे सावलीही लहान झाली आहे. त्याने विचार केला की आता मोठी शिकार करण्याचे कारणच उरले नाही. आता एखादा लहानसा प्राणी, एक छोटासा उंदीर जरी मिळाला तरीही भूक भागेल. लगेचच तो जवळच्या शेतात गेला आणि त्याने एक उंदीर मटकावला आणि तृप्तीची ढेकर दिली. आपलेही या रानमांजरासारखेच आहे. आपले पूर्वज महापराक्रमी होऊन गेलेले असतात. आपल्याला वाटते की आपणही मोठे पराक्रमी आहोत. आपल्या वाडवडिलांनी भरपूर मेहनत घेऊन कारखाने चालवलेले असतात. आपल्यालाही आपण कारखानदार समजू लागतो. आपल्या वाडवडिलांनी भरपूर संपत्ती मिळवलेली असते. आपण स्वतःला धनाढ्य समजू लागतो. आपले वाडवडील महाबुद्धिवान असतात. आपण स्वतःला बुद्धिवान समजू लागतो. आपल्या सभोवती लोक गोळा होतात. आपण स्वतःला महान समजू लागतो किंवा ह्या सर्वांच्या विपरीत परिस्थिती आली की आपण आपल्याला लहान, हीन समजू लागतो. वास्तवात प्रत्येकजण योग्य जागीच असतो. ती जागा सोडू नये, ती जाणावी आणि जपावी. हरि ओम.